श्री स्वामी समर्थ. तुमच्याकडे अशा जुन्या गोदऱ्या असेल तर आजपासून टाकून देणं बंद करा आणि माझ्याकडून घेऊन या. त्याच्या बदल्यात नवीन घेऊन जावा. तर बघा मैत्रिणीनं, मशीनवरती गोदरी कशी बनते जुन्या गोदऱ्यांपासून. मला किती गोदडे आले ते पण तुम्हाला सांगते. बघा, ही सर्व फाटलेली गोदरी आहे. वरचा कवर तर अजिबात नाही. आणि ह्या आईची आठवण आपण किंवा आजीची आठवण अशा प्रकारे आपण ती जपून ठेवूया. तर अशा प्रकारचे आपल्याला आता गोदड्या, हातशिलाईच्या गोदऱ्या, कुठं तरी आता ही परंपरा मोडीत चालली. तर आपण ही परंपरा अशी आपली आठवण म्हणून, आजीची आठवण म्हणून किंवा आईची आठवण म्हणून आहे अशा प्रकारे आपण जपून ठेवूया. तर अशा प्रकारचे मला किती गोदडे आले ते पण तुम्हाला सांगते. तर बऱ्याच जरीन ताईंना वाटतं की ही गोदरी ह्याची जर मला थोडी रुंदी वाढवायची. तर बघा, अशा प्रकारे सिंगल गोदरी आणि त्याची एवढी रुंदी वाढवायची आहे. तर म्हणजे 7.5 फुटाला करायची. आणि ही तर एवढी भारी गोदडी होती ना, खूप छान होती. आणि खरंच म्हणायचं त्यांच्या आईला म्हणायचं, एवढे हात टाके घालून एवढे छोटे छोटे टाके घातले होते ना. तुम्हाला जवळून, अगदी जवळून तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त. असे धागे असे दिसून सुद्धा येत नव्हते. मलाच मशीनवरती शिवायचं मला तर 4 तास जाती एक गोदरी शिवायची मला. आणि ही बघा किती छोटे छोटे धागे, अगदी पाव इंचावरती, ते पण तुम्हाला पुढे दाखवते. आणि एकदम गोदडी सुंदर, खूप छान. आता ही परंपरा मोडीत चाललेली आहे. हात टाके घातलेले आता गोदडी जास्त करून कोणी शिवत नाही. आणि हे गोदडीचं आहे पोट. तर बघा, पाहू शकता. बऱ्याच जण ताईंना वाटतं गोदरी म्हणजे जुनी गोदरी दिली म्हणजे काय, छोटे छोटे कपडे अजिबात वापरायचे नाही, म्हणजे छोटे छोटे कपड्याला वेळ घालवायचा नाही. मग अखंड गोदरी असते, त्याला काय खालून साडी टाकली की पटापटा टिपा मारायचं. तर चला, बघा ही किनार मी तुम्हाला दाखवते. गोड तर खूप छान. गोडचं तर काही प्रकारच नव्हता म्हणा. एकदम मस्त परफेक्ट अशी किनार होती. अजिबात जाड नव्हती आणि खूप पातळ केलेली होती. मस्त, खूप छान, सुरेख, अतिसुरेख. तर पाठीमागच्या साईडनी पण मी तुम्हाला दाखवते किती मस्त आपली हे गोदडी आहे. तर बघा, आता हे आम्ही पहिलं आमची आजी म्हणायची, लहानपणी म्हणायची चिमणीचे पाय किंवा पाखरांचे पाय म्हणायचे. अशा प्रकारे पाखरांचे पाय अशा गोदरीवर ते काढायचे म्हणून ना. तर तुमच्या इकडं काय म्हणत होते ते नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंटद्वारे सांगा. म्हणजे माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो ते पण मला कळा. आणि कोणत्या ताई कोणत्या गावातून, जिल्ह्यातून, कोणत्या शहरातून बघतात ते पण नक्की कमेंटद्वारे सांगा. तर अशा प्रकारे ही गोदरी आपली हात टाके घातलेली आणि त्यांना त्यांच्या आईची आठवण आहे ना, तर अशा प्रकारे जपून ठेवायची होती. खूप छान होते. आणि त्यांचे जवळजवळ मला 6 गोदड्यांच्या अशा ऑर्डर आलेल्या आहेत. त्याला फक्त पाल लावून द्यायचं आहे. तर खूप जणी ताई म्हणतात पाल लावायचं म्हणलं खूप साधं सरळ सोपं आहे. तर मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किती साधं, किती सरळ आणि सोपं. अगदी 2 तासामध्ये गोदडी होऊन जाते. तर होते का नाही ते पण तुम्हाला जरा सांग. तर मी तुम्हाला दाखवते. बघा किती छोटे 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 धागे घातलेले आहेत. बघा असे छोटे धागे जवळून मला लांबून तर दिसत नव्हते. मी अगदी कॅमेरा तुम्हाला जवळून दाखवते. बघा, आणि बघा किती छोटे 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 धागे घातले आणि किती ह्याला कष्ट लागतं बघा बरं. असे कष्टाचे त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये माया असते. ह्या प्रत्येक धाग्यामध्ये, कपड्यामध्ये बघा. हे अशा प्रकारे पाखरांचे पाय काढलेले होते. आमच्याकडे म्हणायचे पाखरांचे पाय. आता तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आणि तुमच्याकडं असे, आमच्याकडं वाकळ म्हणायचे आमच्या आजीचं. म्हणजे मला आज ही गोदडी बघून आमच्या आजीची मला खूप आठवण झाली. कारण आमची आजी अशी उन्हाळ्यामध्ये गोदडी शिवायची आमच्या छोट्या छोट्या कपड्यांपासून. आणि बघा, पाहू शकता टेलरकडून कपडे घेतलेत. अगदी नवीन कपडे होते आणि त्याला वरून जोडलेले होते. काही शर्टाचे भाग होते आणि त्यांचे आणि बाकीचे काही नवीन नवीन होते. आणि किनार तर खूप सुंदर, खूप मस्त अशी गोदडी होती. तर बघा, ती काही उलगडून मी तुम्हाला दाखवते, वरूनच घडी दाखवते. अशा प्रकारे मला 4 गोदड्या होत्या. 4 गोदड्यांना त्यांचे पाल लावायचे होते. आणि बाकीचे 3 गोदड्या होते ना, त्या दुसऱ्या कस्टमरच्या होत्या. तुम्हाला आता साधं सरळ सोपं, अगदी तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला खूप वाटतं साधं सरळ सोपं पटकन, म्हणजे नाही कपडे हातरायचे नाही, काहीच नाही. तर ते होल पडलेलं होतं गोदडीमध्ये, ते पण तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी मशीनवरती साडी जॉईन करून घेतलेले. फक्त 2 साड्यांचा वापर करायचा आहे. आणि पहिल्या जाड गोदडी असतात त्याच्यामुळे जास्त टाकायचं नाही. आणि काही भर वगैरे काही घालायचे नाही. पातळ गोदरी असेल तर भर घालू शकतात. तर अशा प्रकारे मी मशीनवरती साडी जॉईन करून घेतलेली. तर डबल बेडला थोडी कमी होते, म्हणजे 1.5 पट्टीची होती. तर अशा प्रकारे मी पहिली गोदरी हातरून घेतली. बऱ्याच जण ताईंना वाटतं की डायरेक्ट मशीनवरती शिवायला घेताना नाही, असं काही नाही. डायरेक्ट मला शिवता येत नाही. आणि जर शिवायला घेतला तर खूप गुढ्या पडतात, प्लेन चांगलं येत नाही. त्यालामध्ये धाग्यामध्ये पण गुंतवावं लागतं. तर अशा प्रकारे मी पहिला गोदरी साडी हातरून घेतली. थोडं पाणी शिंपडलेलं आणि त्याच्यावर अशा प्रकारे मी गोदरी हातरून घेते. तर बघा अशा प्रकारे आहेत ना हे असे. आणि जे हाताने शिवलेले असतात ना, त्याचं कसं असतं, असं चेक्स असं नसतं, थोडं गुड्या पडलेल्या असतात. कारण त्याचं मध्ये पोटामध्ये जुळून गेलेलं असतं. गुड्यापर्यंत पुढं कशी गुढी पडली ते पण तुम्हाला दाखवते. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ताईनं, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे क्रोशन वगैरे काहीच पडणार नाहीत. तर बघा,
अशा प्रकारे दुसरी पण साडी जॉईन करून घेतलेली आहे, त्याच्यावरती हातरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी पहिली साडी हातरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती बघा दगड ठेवलेला आहे. सर्व काही कष्ट आहेत ना, नवीन गोधड्या एवढंच असतं, पण ह्याच्यावरून बेकार काम असतं ते मशीनवरती टिपा मारणं. ही गोधडी एवढी जाड असते, टाके घालून घालून पहिलेच जुने कपडे वापरलेले ते गोळा झालेले असतात धुवून धुवून, आणि त्याच्यानंतर जे टाके घातलेले असतात त्याहून जड असतं मशीनवरती गोधडी शिवायला. तर बऱ्याच जणांना वाटतं की तुम्ही एवढं म्हणजे जुन्या गोधडीपेक्षा अर्धेच पैसे घ्यायला पाहिजे, मला सांगा. ह्याच्यामध्ये एवढी मेहनत आहे. तर हा टाके तर सर्व आता मी अशा प्रकारे घालून घेते बघा, आणि मोठा गोधडीचा धागा घेतलेला आहे त्याच्यावरती अशा प्रकारे हा टाके सर्व घातलेले आहेत. फक्त बघा जरा थोडे लांब लांब घातलेले आहेत. तर अशा प्रकारे सर्व हा टाके घालून घेते आणि आता तुम्हाला मशीनवरती दाखवते. आणि अशा प्रकारे तुम्हाला म्हटलं होतं ना, या अशा प्रकारे प्लेन करत करत आल्यानंतर अशी मोठी गोळी पडलेली आहे. आता ही मशीनवरती येते का नाही याची गॅरंटी मी तर सांगू शकत नाही. अशा प्रकारची आता ही पहिली गोधडी, अशा प्रकारचे सर्व गोधड्या आहेत ना मी भरून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे सर्व जुन्या गोधड्या मला जवळजवळ 8 गोधड्यांची अशी ऑर्डर आलेली आहे जुन्या गोधड्यांपासून नवीन बनवायला. तर मैत्रिणी तुम्हाला सांगते, आता एक ताई मला म्हणली होती घडी कशा प्रकारे घालवा दाखवा. नॉर्मल घडी अशी घालायची असते, अर्धी फोल्ड करायची असते आणि अर्धी ह्या साईडनी फोल्ड करून नंतर अशा प्रकारे घडी घालून घ्यायची. आणि बघा ते अशा अर्धी परत इकडून अर्धे इकडून अर्धे, कारण मशीनवरती खूप सोपं पडतं घडी उकलताना. आणि जसं आपण घडी उकलतो तर आतमधले कपडे वगैरे काही गोळा होत नाही, म्हणून अशा प्रकारे घडी घालायची. आता तुम्हाला घडी उलगडून पण दाखवते बघा. एवढी जाड गोधडी होते ना, हात टाके घातल्यानंतर खूप जाड होते मशीनवरती. खरं ह्याचा स्ट्रगल मशीनवरपासून शिवण्यात असतो. जे आपण नवीन गोधडी भरतो ना, तर अजिबात तुम्हाला सांगते खूप इजी असते, कारण आपण शिलाई वगैरे सर्व काढलेले असतात आणि नवीन कपडा असल्यामुळे आतमध्ये काही गोळा झालेला नसतं. तशा जुन्या गोधड्या असतात ना, धुवून धुवून अक्षरशः आतमध्ये असे गोळे गोळे झालेले असतात. आणि अशा प्रकारे बऱ्याच जण ताईंना वाटतं की तुम्हाला काय हातरायचं, म्हणजे छोटे कपडे नसतात कट करायला, टाकायला वेळ नाही जात. आणि फक्त वेळ कसा जातो तुम्हाला सांगते ना, शिवण्यात खूप वेळ जातो. आणि एवढं वजन झालेलं होतं ना ह्या गोधडीमध्ये, खूप वजन झालेलं होतं. कारण ज्यावेळेस मशीनवरती वरती सर्व गोधडी ठेवावं लागते ना, त्यावेळेस सरळ डीप येते. नाहीतर मशीनवरती ती गोधडी अजिबात बसत नाही, खाली सरकते गोधडी. तर अशा प्रकारे मी 4 इंचाचं ठेवून अशी सुरुवातीला अशी टिप मारून घेते. सर्व प्रकारे अशाच टिपा मारून घ्यायच्या आणि प्लेन करून घ्यायचं. आणि ह्याच्यावरती एवढा धागा तुटत असतो, खूप धागा तुटतो, सुई तुटते, असा प्रॉब्लेम असतो मशीनचा. त्यामुळे जुनी गोधडी शिवायला मला काही परवडत नाही. म्हणून जेवढ्या नवीन गोधडीचा रेट आहे तेवढ्याच मी जुन्या गोधडींना लावते. मग ताई म्हणतात, तेवढं का तुमच्याला कट करायला कपडे वाचतात, कपडे कट करण्याची वेळ वाचते, भरण्याची वेळ वाचते. तुम्हाला मैत्रिणी सांगतो, त्याची जेवढी वेळ वाचते ना, तेवढं शिवण्यामध्ये मला वेळ तेवढाच द्यावा लागतो. आणि त्याहून सुई तुटण्याचा तर तो भाग चान्सेस भरपूर असतो ह्याच्यामध्ये. आणि जड खूप असतं बघा, आतमध्ये फोल्ड करून करून अशा प्रकारे फोल्ड करून सारत आहे. आणि खूप कष्ट लागतात ह्या जुन्या गोधडी शिवायला. उगाच नाही की जुनी गोधडी नवीन करून द्यायचं म्हणलं, साधं सोपं काम नाही मैत्रिणीनं. म्हणून जेवढ्या नवीन गोधडीचा रेट आहे तेवढ्याच जुन्या गोधडींना मी घेते. आणि बघा आता अशा प्रकारे माझ्या उभ्या मारून झाल्या, त्या आडवे मारताना दाखवते. जो काही एक्स्ट्रा धागा राहिला होता तर अशा प्रकारे मारून घेते. मी जुन्या गोधड्यांना सुद्धा पाल लावून देते, म्हणजे जुन्या गोधड्यांना सुद्धा नवीन तुमची गोधडी बनवून देते. आता हे गोधडी तुम्हाला अक्षरशः वाटणार सुद्धा नाही की जुन्या गोधडीला, म्हणजे जुनी गोधडी होती आतमध्ये आणि खूप जाड होणार आहे. आणि तुमची आईची मात्र किंवा आजीची आठवण मात्र अशी जपून ठेवा, कारण आता ही परंपरा खूप मोडीत चाललेली आहे. म्हणून त्यांची आठवण म्हणून बाबा, माझ्या आजीने ही शिवलेली गोधडी होती किंवा माझ्या आईने शिवलेली होती. माझ्या आजीची, म्हणजे आता आजी तर नाही आहे की आता, आजीची मात्र आठवण अशा प्रकारे मी जपून ठेवते. म्हणजे कसं असतं, एखादी वस्तू आता आपण वस्तू ती जपून ठेवली ना, असं वाटतं की आजीचं प्रेम आपल्यावर आत्तापर्यंतसुद्धा आहे असं वाटतं. म्हणजे आजी माझ्यासोबत आहे असं वाटतं, की एखादी गोष्ट कुठलीही असू दे, आजी माझी सोबत आहे असं वाटतं, आजीचा माझा आशीर्वाद आहे असं वाटतं. मग ती आजी असू द्या, नाही तर आई असू द्या, कोणी असू द्या. तर अशा प्रकारे तुमच्या आजीने असू द्या, आईने असू द्या, अशा प्रकारे गोधडी शिवलेली असू किंवा वाकळं शिवलेले असू द्या, तर अशा प्रकारे तुम्ही, आणि खूप फाटलेले असू द्या, अजिबात टाकून देऊ नका. तर मस्त प्रकारे माझ्याकडे येऊन शिवून घेऊ शकता. माझ्याकडे अशा 8 गोधड्यांची ऑर्डर आलेली आहेत. तर अशा प्रकारे मी शिवून देते. एका कस्टमरचे 4 आहेत आणि बाकीचे 2 आहेत, ते 2-2 त्यांच्या कस्टमरचे आहेत. मस्त प्रकारे उभे आडवे आपले बघा आता असे टिपा मारून झालेले आहेत. मी तुम्हाला कट करताना पण दाखवते बघा, बॅक साईडने पण बघा अशा प्रकारे मी चेक्स घातलेले आहेत. आणि ही डबल बेडची गोधडी आहे. आणि जे राहिलेले भाग होता ना, ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा जे साडीचं राहिलेलं असतं
तर कशा प्रकारे कट करते बघा, ते अशा प्रकारे 1.25 गोधडी होती, तर अशा प्रकारे मी कट करून घेते. आणि बघा त्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे ना चॉकलेटी कलरचा गोट मारला आहे. गोट पण मारताना दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणी. तुम्हाला जर असं छान बिझनेस वगैरे करायचा असेल तर करू शकता, किंवा तुमच्या आईची वगैरे आजीची अशी गोधडी आहे तुम्हाला माझ्यापर्यंत नाही पोच करता येत, तर तुम्ही तुमच्या मशीनवरती किंवा जवळच्या टेलरकडून जाऊन अशी मस्त तुम्ही गोधडी शिवू शकता. तर अशा प्रकारे सर्व कट करून घेतलेले आहे. त्यालाच मी कॉन्ट्रास्ट साडीचा असा 3.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. मी छोटीच बॉर्डर मारते, मोठी जास्त मारत नाही. तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार कसं मारू शकता. त्याला थोडा साडीचा भाग कमी पडला होता, तर अशा प्रकारे मी जॉईन करून घेतलेला आहे. कारण जेव्हा किती जर एक्स्ट्रा साडी घेतली ना तर जुनी गोधडी असते ना त्यामुळे कमीच पडते, अपुरी पडते साडी. म्हणून मी त्याला साडीचा अशा प्रकारे जॉईन करून घेतलेले आणि 1.5 इंच आतमध्ये घालून अशा प्रकारे हे केलेलं. आता हे जे एक्स्ट्रा राहिलेली ते साडी अशा प्रकारे मी फाडून घेतले. फाडल्यानंतर सरळ येते, कुठेही कमी जास्त होत नाही. त्यानंतर गोधडी सरळ करून घेतलेली अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्यावरती असे मागं पुढं करून टिप मारून घेते, जेणेकरून आपण जॉईन केलेला असतो तो कापड कुठं तुटला नाही पाहिजे. बघा आता हे जॉईन करताना धागा खूप तुटतो किंवा सुई तुटते, मागं पुढं करता येत नाही, कारण ह्याला मागं पुढंच करावं लागतं. त्या टिप छान बसते, नाहीतर उकलण्याची शक्यता असते. तर बघा आता अशा प्रकारे सारखा वारंवार धागा तुटते, मागं पुढं काही करता येत नाही. हळूवार घेऊन अशा प्रकारे मागं पुढं घेऊन टिप करावं लागते. बघा आता अशा प्रकारेच परत ते फोल्ड करून अशा प्रकारे टिप मारून घ्यायची त्याच्यावरती. आणि जेवढं गोधडी असते तेवढं सगळं वरती घ्यावं लागतं, तेच टिप मात्र सरळ येत आहे. बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही चेक्स म्हणजे असं खुणा करता का, म्हणजे आखता का, तुमच्या सर्व टिपा कशा काय येतात, आमच्या येत नाहीत. तर मी सर्व गोधडी समान बरोबर ढकलली तर खूप छान प्रकारे अशी येते. तर बघा ते सर्व वरती गोधडी घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली 1.5 इंच कपडा आतमध्ये घालून आणि अशा प्रकारे छोटासा असा गोट मी मारलेला आहे कॉन्ट्रास्ट. तर आता जुनी गोधडी कशी झाली, तर आईची किंवा आजीची माया मात्र तुमचा आईचे म्हणा आजीची म्हणा अशी आठवण जपून ठेवा, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या स्वरूपी राहू द्या. आता ही पण गोधडी तुम्हाला मी सांगते, साड्या छान वापरल्या असल्यामुळे ही पण गोधडी तुम्हाला 10 वर्ष आरामशीर अशा प्रकारे गोधडी न टाकून देता माझ्याकडून आलं तर गोधडी अशा प्रकारे नवीन बनवून घेऊन जावा. तर बघा तुमच्या जुनी गोधडी अगदी टाकून दिलेल्या गोधडीमध्ये तुम्हाला गोधडी बनवून मिळेल, फक्त 2 साड्याचा वापर. म्हणून आजपासून सांगते मैत्रिणी, तुमची जुनी गोधडी टाकू नका आणि आजीची असू द्या, आईची असू द्या, आशीर्वाद तुमचा असं जपून ठेवा. माझ्याकडे गोधडी घेऊन या आणि नवीन अशा प्रकारे गोधडी बनवून घ्या. आता सर्व आता गोटला येत ना मी एक्स्ट्रा काय धाग्यालेलं ते कट करून घेते आणि सर्व प्रकारे गोधडीला म्हणजे गोटला मी अशा प्रकारे टिप मारून घेते. तर मैत्रिणींनो, जुन्या गोधडीपासून नवीन गोधडी कशी झाली ते पण सांगा. आणि तुमच्याकडे अशा खूप साऱ्या जुन्या गोधड्या असेल तर अजिबात टाकून देऊ नका. आणि बऱ्याच जण ताईंना वाटतं की पार्सल कसं पाठवायचं, तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला माझा इथला ॲड्रेस देईन, पोस्टाने तुम्ही पाठवू शकता आणि तुमच्या आईची आजीची अशी गोधडी आठवण म्हणून जपून ठेवू शकता. तर आजपासून मैत्रिणींनो, तुमच्याकडे जुन्या गोधडी असेल तर अजिबात टाकून देऊ नका. फायनली आपल्या 4 तासाच्या कष्टानंतर अशी मस्त आपली अशी गोधडी तयार झालेली आहे. तर बघा पाहू शकता किती मस्त आपली अशी गोधडी तयार झालेली आहे. फक्त त्या ताईंना सांगायचं की अशी तुमची गोधडी अजिबात टाकून देऊ नका, कारण अशी माझ्याकडून जुनी गोधडी घेऊन या आणि त्याच्यापासून नवीन गोधडी घेऊन जावा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अशाच माझ्या गोधड्यांचे व्हिडिओ बघत राहा, व्यस्त राहा, मस्त राहा. जाता जाता एक लाईक करा, हाईप करा आणि श्री स्वामी समर्थ मात्र एक कमेंट करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. शेवटची गोधडी बघा, आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माझ्याकडून गोधड्या शिवून घेऊ शकता. तर तुम्हाला दिसेल पांढरं काय काय ठिकाण लावले. तर इथं थोडी साडी फाटली होती म्हणून त्याला सरप मारलेला आहे. बघा सरप करून टाकलेला, अजिबात साडी फाटली नाही पाहिजे, दिसली नाही पाहिजे म्हणून सरप मारून टाकलेला आहे.